भंडाऱ्यातील वैनगंगा नदीपात्रात अतिक्रमण केलं जात आहे। बायपासच्या कामादरम्यान नदीपात्रामध्ये भराव टाकल्याची माहिती आहे। पात्र अरुंद झाल्यानं आसपासच्या शेतीला मात्र पुराचा फटका बसतोय। नदीवरील पुलाच्या कामावेळी कंत्राटदारांना नियमांची पायमल्ली केल्याची माहिती आहे। भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले। पूल बांधकाम करताना नदीमध्ये कुठलंही बांधकाम करायचं नाही असा नियम असताना सुद्धा कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण केलंय। त्या ठिकाणी नदीपात्रामध्ये भराव टाकला आणि त्याचा परिणाम आसपासच्या लोकांना भोगावा लागतोय। त्यांच्या शेतीमध्ये पुराचं पाणी आल्याचं पाहायला मिळालं आहे। त्यामुळे याची चौकशी करा असे आदेश आता देण्यात आलेत। दरम्यान याबाबत आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सरवर शेख यांनी। भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासच्या काम सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि आपण भंडारा जिल्ह्यातील कोरंबी इथे हा बायपासवरती आपण बघू शकतो की या बायपासमुळे कसं नदीचं पाणी निमुळता करण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी विस्तीर्ण अशा नदीपात्राला निमुळता करून छोटा करण्याचा प्रयत्न या स्वामी समर्थ कंपनीकडून करण्यात आलेला आहे। मात्र प्रशासनाच्या नियमांची कुठेतरी धज्जिया उडवताना हा स्वामी समर्थ कंपनी दिसतोय आणि काय दरवर्षी भंडाऱ्यामध्ये पुराचा फटका बसतो आणि बॅकवॉटर मध्ये अनेकांच्या घरांमध्ये पाणी जातो आणि शेतीमध्ये सुद्धा पाणी जातो। मात्र कुठेतरी या कंपनीच्या दुर्लक्षतेमुळे आणि चुकांमुळे भंडाराकरांना या सगळ्या परिस्थितीचा सामोरं जावा लागतो आणि जिल्हा प्रशासन असो किंवा आपत्ती व्यवस्थापन असो याकडे दुर्लक्ष करून आहे। तर या स्वामी समर्थ कंपनीवरती आता जिल्हा प्रशासन काय कारवाई करतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।